हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकॅड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण 3D कॉम्पोनंट ॲटोकॅडमध्ये कसे जनरेट करू शकतो तर त्याच्याबद्दल डिस्कस केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक बोल्ट कसा डिझाईन करता येतो, त्याच्यावरती थ्रेड कसे टाकू शकतो तर याच्याबद्दल डिस्कस करूयात. सो लेट्स गो टू द ड्रॉइंग. ओके, ड्रॉइंगमध्ये आलेलो आहोत आपण. आता ड्रॉइंगमध्ये इनिशियली कालच्या याच्यामध्ये आपण ऑब्जेक्ट पाहिलेच होते. ओके, तर आज आपण पाहणार आहेत बोल्ट कसा जनरेट करायचा. आता नॉर्मली बोल्टचा जो काही हे असतो, हेड असतो, तो हेक्झागोनल शेपमध्ये असतो आणि त्याचा जो वरचा जो शांक म्हणतो त्याला, तर शांक हा सर्क्युलर असतो. तर तसं आपण डायरेक्टली बनवू पण शकता किंवा आपल्याकडे टूल पॅलेट आहे, टूल पॅलेटमधनं तो आपल्याला कॉपी पण करता येतो. काय करता येतो? टूल पॅलेटमधनं कॉपी करता येतो. तर त्यासाठी टूल पॅलेटसाठी शॉर्टकट की आपल्याला TP पण आहे, टूल पॅलेट. ओके, किंवा डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, Ctrl+3 यूज करू शकता. Ctrl+3 यूज करून पण तुम्हाला टूल पॅलेट काय करता येतो, इकडे घेता येतो. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्हाला इथे मेकॅनिकलचेच ऑप्शन असतील असं नाही आहे, कधी कधी वेगळे पण ऑप्शन असू शकतात. तर इथं लिस्टमध्ये तुम्हाला मेकॅनिकलवाला ऑप्शन सिलेक्ट करा आणि हा हेक्झागोनल नट आहे, या हेक्झागोनल नटला सिलेक्ट करून आपण इकडे पुटअप करतोय. इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर आपण टॉपमध्ये जाणार आहेत. टॉप व्ह्यूवरती जायचं आहे आपल्याला, कारण याला मॉडिफाय करायचं मला. शेड आपला वायरफ्रेम ठेवूया तिथे. ओके, वायरफ्रेममध्ये वर्क करायला. त्यानंतर याचं साईज चेंज करायचं आहे. आता हा जो आहे तो बाय डिफॉल्ट कितीचा बनलेला आहे, M8चा, तो मला M12चा घ्यायचा आहे. M12चा घेऊन आपण याला एक्सप्लोड करणार आहेत, कारण आपल्याला एक फक्त हेक्झागन आणि मध्ये एक त्याच्या शाफ्टसाठी सर्कल हवा आहे. एक्सप्लोड करतोय मी याला, सिलेक्ट करा, एंटर करा. मधला पोर्शन कम्प्लिटली आपण डिलीटच करणार आहेत. मग सर्कल घ्यायचं, C एंटर. त्याच्या आतमध्ये सर्कल ड्रॉ करायचं आहे. सर्कलचा रेडियस असणार आहे 6 आणि याचा हा जो सर्कल आहे हा पण डिलीट करणार आहे. ओके, अशा रीतीने आपण काय बनवला, आपला बेस जो स्केच आहे त्याला क्रिएट केलेला आहे. त्यानंतर आता याला 3D मध्ये घेऊन जातोय आणि याला आता आपल्याला एक्सट्रूड करायचं आहे. काय करायचं आहे? एक्सट्रूड करायचं आहे. इनिशियली लक्षात ठेवा, इथे आपला हा डायरेक्टली करता येईल आपल्याला. याची हाईट मी देतो टोटली 50. किती द्यायची आहे? 50 हाईट दिली आहे. त्यानंतर आता हा आपला होतोय का, इथं प्रेस पुल करून बघूयात आपल्याला. प्रेस पुलनी तो होतोय का? सिंगली नाही होत आहे. मग याला काय करूयात, जॉईन करून घेऊयात आपण. हा जो हेक्झागन आपण एक्सप्लोड केला होता ना, त्याच्यामुळे प्रत्येक लाईनमध्ये तो कन्व्हर्ट झालेला आहे. या लाईन जॉईन करून घ्यायच्या, जे एंटर करून आपण एंटर करा. त्यानंतर आपण याला परत इथं काय करायचं, एक्सट्रूड करू शकता डायरेक्टली. एक्सट्रूड करून हा एक नियरली अबाउट आपण एक 8 mm चा वगैरे घेऊया तिथे. ठीक आहे. आता हा आपण 3D बनवलेला आहे. त्यानंतर याला काय करायचं आहे, याला जॉईन करून घ्यायचं, कारण हा कंपोनंट वेगळा आहे, हा कंपोनंट वेगळा आहे. म्हणजे याला काय करावं लागेल, युनियन करावं लागेल. सो गो टू द युनियन कमांड, सिलेक्ट धिस वन अँड सिलेक्ट धिस वन, एंटर. आता याला आपण शेडेड करून बघूयात. शेडेड विथ ग्रे करा, आलेला आहे. आता एक लक्षात ठेवा, आपण शेडेड करायचं आहे, पण शेडेड करण्याच्या अगोदर आपल्याला इथे याचा जो शार्प कॉर्नर आहेत ते पण आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत आणि वरती एक चांफर द्यायचा आहे. आता चांफरसाठी आपण CHA कमांड यूज करूया, चांफर. पण हा जो चांफर आहे तर तो कुठला आहे, हा आपला स्केचचा चांफर आहे. आपल्याला 3D मध्ये चांफर द्यायचा आहे. तर त्यासाठी चांफर एज नावाची कमांड तुम्हाला पाहायला मिळते इथे. चांफर एज, या चांफर एजवरती सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथं डिस्टन्सवरती सिलेक्ट करायचं आहे 1 आणि दुसरा पण डिस्टन्स आपण 1 ठेवतोय आणि इथे आपण अप्लाय करणार आहेत. एंटर करा, एंटर करा परत एक वेळेस. इथे चांफर अप्लाय झालाय, बघू शकता. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला हा जो खालचा जो पोर्शन आहे ना, तर तो शार्प कॉर्नर आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत. तर परत मी इथे काय करतोय,
या पार्टला 2D वायरफ्रेममध्ये घेऊन गेलो. इथे आपण फ्रंट प्लेन सिलेक्ट करणार. काय करायचं आहे? फ्रंट प्लेन. आणि इथे एक आपल्याला ऑब्जेक्ट जनरेट करायचा आहे. इथे एक ऑब्जेक्ट जनरेट करायचा आहे. तो ऑब्जेक्ट म्हणजे काय आहे? आपल्याला हा कटआउट पाहिजे. इथे लक्षात असू द्या. काय करायचं आहे? कट करायचं आहे पोर्शन काही. तर त्यासाठी इथे मी एक लाईन घेतोय किंवा पॉलीलाईन घेतलं तरी चालेल. आता लाईन इथे 4 mm चा जनरेट करतोय. ऑर्थो मोड आपण ऑन करूयात अशा वेळी, कारण क्रॉसमध्ये लाईन जाऊ शकते. 4 mm ची लाईन, स्पेस बार, परत स्पेस बार देऊन ऑर्थो मोड आता ऑफ करायचा. आपल्याला एक अँगलमध्ये लाईन घ्यायची आहे. त्या लाईनचा अँगल पाहिजे आपल्याला 30 डिग्री. किती पाहिजे? 30 डिग्री. त्यानंतर परत इकडे ऑर्थो मोड परत ऑन करूयात आणि याच्यातनं पोर्शन ट्रिम करायचा आहे. त्यासाठी ऑब्जेक्ट पहिला सिलेक्ट करा आणि नंतर ट्रिम सिलेक्ट करा. डायरेक्ट ट्रिम जर करायला गेलात तर तो ट्रिम होत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे? हे असं आपण बनवलंय. आता हा पोर्शन आपल्याला इथे आणून ठेवायचा आहे. कुठे? थोडंसं याला रोटेट करतोय. हा जो पॉईंट दिसतोय ना, दिस वन, या पॉईंटला ठेवायचा, याच्या मिड पॉईंटला. आणि याला आपण रिव्हॉल्व करणार आहेत. काय करायचं आहे? रिव्हॉल्व करायचं आहे. ठीक आहे? तर यासाठी पहिलं काय करा, याला पहिलं जॉईन करून घ्या. पहिलं सिलेक्ट केलं, जे एंटर करूयात आणि मग त्याला मूव्ह करूयात. मूव्हसाठी एम एंटरची कमांड. ऑब्जेक्टला सिलेक्ट करा, ऑब्जेक्ट सिलेक्ट करा, एंटर करा. त्यानंतर याचा जो पॉईंट आहे तो कुठे ठेवायचा? याच्या मिड पॉईंटला. इथपर्यंत समजलं का सांगा? इथपर्यंत लक्षात आलं? अशा पद्धतीने आपण त्याला ठेवलेलं आहे. ठीक आहे? नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं? याला रिव्हॉल्व करायचं आहे. तर रिव्हॉल्वमध्ये ऑब्जेक्ट सिलेक्ट, एंटर. त्यानंतर ॲक्सिस मागतोय तो आपल्याला. आता ॲक्सिस घेताना आपण याचे पॉईंट घेणार आहेत आणि तो 360 डिग्रीनी पाहिजे आपल्याला. असं आपण बनवून घेतलं. त्यानंतर आपल्याला काय करायचं? याला शेडेड विथ ग्रे करायचं आहे. काय करायचं आहे? शेडेड विथ ग्रे करायचं. आणि मग आता इथं सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, सॉलिड सबस्ट्रॅक्ट. कारण या बॉडीतनं आपला हा जो आत्ता जो बनवलेला रिव्हॉल्व कॉम्पोनंट आहे तो आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. तर त्यासाठी जसं आपण युनियन पाहिलं, युनियनच्याच डाऊनला तुम्हाला पाहायला मिळते सबस्ट्रॅक्ट कमांड. तर पहिला सबस्ट्रॅक्ट करताना एक लक्षात ठेवा, पहिलं कशातनं सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. म्हणजे ही बॉडी आपली मेन बॉडी आहे, त्याला सिलेक्ट करा, एंटर करा. आणि कशाला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे? या बॉडीला, म्हणजे या ऑब्जेक्टला सिलेक्ट करा. तर इथे बघू शकता हा शेप कसा जनरेट झालेला आहे आपला. जे शार्प कॉर्नर होते ते काय झाले? आपले रिमूव्ह केलेत बेसचे. इथपर्यंत बघू शकताय तुम्ही. ठीक आहे? हा असा आपण बनवलेला कॉम्पोनंट आहे. आता आपल्याला बनवायचं हेलिक्स. काय बनवायचं आहे? हेलिक्स. आता हेलिक्ससाठी आपल्याला एक लक्षात ठेवा, इथे ड्रॉमध्ये आपल्याला हेलिक्स कमांड आहे. मी तुम्हाला यावेळेस पण सांगितलं होतं की या जे कमांड आहेत त्या 3D मध्ये यूज केल्या जातात. जसं की इथं ही जे आहे का 3D पॉलीलाईन आहे किंवा हा हेलिक्स आहे. आपण ज्यावेळेस 2D ॲटोकॅड पाहत होतो तर त्यावेळेस सांगितलं होतं. तर आता आपण या कमांडचा यूज करणार आहेत, हेलिक्स. आता हेलिक्स बनवायचं असेल तर पहिलं हेलिक्स कमांड थोडंसं डिस्कस करतोय. पहिला तो मागतोय आपल्याला सेंटर पॉईंट. काय मागतोय? सेंटर पॉईंट. सेंटर पॉईंट मागल्याच्या नंतर तो त्याची बेसची रेडियस म्हणतोय. आता बेसची रेडियस समजा मी इथं 10 दिली, त्यानंतर तो त्याची टॉपची पण रेडियस मागतोय. आपल्याला बेसची रेडियस आणि टॉपची रेडियस जर सेम ठेवायची असेल तर आपण सेम ठेवतो आणि याला इथे बनवतो. किती डिस्टन्सचा बनवायचा आहे? किती डिस्टन्सचा? इथे ऑप्शन्स आहेत आपल्याला. नंबर ऑफ टर्न्स देता येतात आपल्याला त्याला. आता टर्न्स किती द्यायचे? समजा मला त्याचे 10 टर्न्स द्यायचे. किती द्यायचे? 10. एंटर करतो मी. मग त्याची हाईट देऊ शकता तुम्ही, हाईट देऊ शकता. म्हणजे टोटली तो किती याचा बनवलेला पाहिजे. तर त्यानुसार मला तो बनवायचा समजा 60चा. आता आपण किती दिलाय? याला 10 त्याचे नंबर ऑफ रोटेशन दिलेत, म्हणजे त्याच्यामध्ये टर्न्स दिलेत. इथे चेक जर केलात
1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे 10 टर्न्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओके, 10 टर्न्स आपल्याकडे जनरेट झालेले आहेत. तुम्ही याला रोटेट करून पाहिलात तर हा आपला हेलिक्स जनरेट झालेला आहे. आता हेलिक्समध्ये काय काय आहे तर परत मी स्पेस बार कमांड यूज करतोय. परत तो विचारतोय त्याचा सेंटर पॉईंट. आता इथे रेडियस मी समजा एका कमी दिली आहे, 5 दिली आहे. आता इंटरनल रेडियस थोडीशी वाढवतोय, 10 टाकली आहे. तर हा कंपोनंट थोडासा टेपर बनतोय, बघू शकता तुम्ही कसा बनतोय, टेपर. आता इथे टर्न हाईट म्हणजे आपला पीच असतो, लक्षात ठेवा. टर्न्स म्हणजे नंबर ऑफ टर्न्स असतात, टर्न हाईट म्हणजे आपला पीच आहे. आता टर्न हाईट आपला काय आला इथं 6 कशामुळे आला, प्रिव्हियसली आपण किती हे टाकले होते, टर्न्स 10 टाकले होते आणि त्याची टोटल लेंथ किती घेतली होती, 60 घेतली होती. तर 60 डिवाइड बाय 10 इज इक्वल टू 6 आला. हा तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुम्ही चेंज करू शकता. आता इथे मला 10चा पीच पाहिजे तर 10च्या पीचमध्ये पण आपण त्याला बनवू शकतो. आता 10च्या पीचमध्ये पण मला 60 हे द्यायच्यात. पण इथे लक्षात ठेवा 10च्या पीचमध्ये आपल्याला नंबर ऑफ रोटेशन 6 चाललेले असतील, 1 2 3 4 5 आणि 6 लास्टचा 10 येणार नाहीयेत. तर असं आपण त्याला जनरेट करतोय. आता इथं त्या गोष्टी आपल्याला जनरेट करायच्यात, कुठे, या पोझिशनला. तर याला मी सिलेक्ट करून याला डिलीट करतोय. एक बेसिक तुम्हाला सांगितलं की कसं आपण बनवू शकतो. परत मला हेलिक्स कमांड घ्यायची आहे. सो गो टू द हेलिक्स. आता हेलिक्समध्ये तो सेंटर पॉईंट मागतोय. आता इथे काय होतं, कधी कधी आपल्याला सेंटर पॉईंट डिटेक्ट व्हायला प्रॉब्लेम देऊ शकतो. आता आला इथे बघा, कधी कधी प्रॉब्लेम्स, याला थोडंसं मी एक वेळेस वायरफ्रेममध्ये घेऊन जातोय, ठीक आहे, 2D वायरफ्रेममध्ये, आणि मग आपण याला हेलिक्स जनरेट करूयात. असं थोडंफार सॉफ्टवेअरचे प्रॉब्लेम्स आपल्याला कधी कधी फेस करावे लागतात. इथे बघा परत आपल्याला तोच प्रॉब्लेम देतोय तो इथे, ठीक आहे. त्यानंतर बेसची रेडियस किती द्यायची आहे, अर्थो मोड आपण जर ऑफ केलात तर बेसची रेडियस आपण याच्या एवढी घेऊ शकतो, याच्या क्वाड्रंट पॉईंट एवढी, किंवा याचा आपल्याला रेडियस माहिती आहे किती आहे, याचा रेडियस आपण 6 टाकलं होतं, 6 एंटर. टॉपची रेडियस सुद्धा आपल्याला 6च पाहिजे आणि हा डाऊनवर्ड बनवायचा, लक्षात ठेवा. आपल्याला कुठे बनवायचा आहे, डाऊनवर्ड घ्यायचा आहे आपल्याला. डाऊनवर्ड कुठे घ्यायचा आहे, इकडे. मग तो किती डिस्टन्स वरती घ्यायचा आहे तर इथं डिस्टन्स टाकूयात आपण 30 mm वरती. किती, 30 mm वरती बनलेला आहे. आता याला मी शेडेड मध्ये करतोय, परत शेडेड विथ ग्रे करा, इथे बघू शकताय आलाय. आता याचे नंबर ऑफ टर्न्स वगैरे जर आपल्याला वाढवायचे असतील तर नंबर ऑफ टर्न्स आपण वाढवू शकतो. तर याला सिलेक्ट करा, हेलिक्सला सिलेक्ट करा, लक्षात असू द्या. हेलिक्स सिलेक्ट करूयात आणि हेलिक्स सिलेक्ट करून याच्या प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे आपल्याला. इनिशियली आपण काय टाकलं, इनिशियली फक्त आपण हाईट टाकलेली आहे, दोन रेडियस दिल्या आणि हाईट दिल्या, पण नंबर ऑफ टर्न्स दिलेत का, नाही आहेत. मग नंबर ऑफ टर्न्स कसे टाकायचे, नंबर ऑफ टर्न्स कसे आपण अप्लाय करू शकतो. तर नंबर ऑफ टर्न्स अप्लाय करण्यासाठी आपल्याला त्या ऑब्जेक्टला सिलेक्ट करा, म्हणजे त्या हेलिक्सला सिलेक्ट करा आणि त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये जावं लागेल. आता प्रॉपर्टीजसाठी नंबर ऑफ शॉर्टकट कीज आहेत. आपण टाईप करू शकतो MO एंटर किंवा PROP एंटर, किंवा त्याचपेक्षा एक नाही अजून एक शॉर्टकट की आहे, ती म्हणजे कंट्रोल आणि 1 प्रेस करा, तर तुम्हाला याची शॉर्टकट की येऊन जाते. आता इथे बघा नंबर ऑफ टर्न्स आपण हाईट 30 दिली होती, बरोबर आहे. इथे नंबर ऑफ टर्न्स आपल्याला 5 आलेले आहेत. इथे किती आलेले आहेत, 5. आपल्याला 5 नको आहेत, सॉरी 6 आहेत. इथे तो पीच आहे, हा खालचा जो आहे ना, हा टर्न हाईट आहे, लक्षात ठेवा. दिस इज अ टर्न हाईट. इथे जर गेलात तर हे नंबर ऑफ टर्न्स आहेत, टर्न हाईट. आता 30 डिवायजेल बाय 6 केलं तर आपल्याला 5 येतात, पण आपल्याला नंबर ऑफ टर्न्स किती हवेत, इथे 15 हवेत. मला किती हवेत, 15 हवेत. आता 15 मध्ये इथे तुम्हाला पहा टर्न्स कसे येत आहेत आपले. आता टर्न्स किती आले, चेंज झाले, 30 डिवाइड बाय 15 2 येतात. म्हणजे टर्न हाईट म्हणजे दोघातला पीच असतो तो लक्षात ठेवा. अशा रीतीने आपण त्याला जनरेट केलेला आहे. मग परत आपल्याला कुठे जायचं आहे, शेडेड नाही घेतलं, इथं आपण परत वायरफ्रेममध्ये जाऊ शकतो, किंवा इथे जो व्ह्यू आहे त्याला शेडेड राहू दिले तरी चालेल, नो प्रॉब्लेम. किंवा कस्टम व्ह्यू जो आहे तो आपण परत इथे फ्रंट व्ह्यू घेतोय. कस्टम व्ह्यू काय घ्यायचा आहे, फ्रंट व्ह्यू घ्यायचा आहे. आणि इथे मला काय करायचं आहे,
इथे एक मला ऑब्जेक्ट बनवायचं आहे ज्याची लेंथ हॉरिझॉन्टल लेंथ 1.4 घेतली आहे, कारण मला पीच जो आहे ना, पीच माझा 2 आलाय. पीच 2 आल्यामुळे आपल्याला तो कमी घ्यावा लागेल, 2 पेक्षा व्हॅल्यू कमी टाकावी लागेल. आपल्याला लक्षात ठेवा, जो ऑब्जेक्ट आपण बनवणार आहे तो कसा असला पाहिजे, 2 पेक्षा कमी असला पाहिजे. इथं लक्षात ठेवा, इथं मी 1.4 टाकणार आहे, याला 1.4 टाकतोय, एंटर करा. त्यानंतर दुसरी लाईन जनरेट करायची आपल्याला स्पेस बार घेऊन, पण लाईन जी आहे ती आपल्याला 30 डिग्रीच्या अँगलवरती पाहिजे. आता नॉर्मली आपण जे हे वगैरे पाहतो आपले थ्रेड वगैरे 45 डिग्री, त्याच्यानंतर 60 डिग्री असे वगैरे असतात 30 डिग्रीच्या याच्यामध्ये. तर तसंच आपण इथं टॅप प्रेस करून याला 30 डिग्रीचा अँगल टाकतोय मी, ठीक आहे. आणि इथून एक लाईन जनरेट करतोय, परत लाईन ही स्ट्रेट असली पाहिजे माझी लाईन. आता इथे मी डायरेक्ट ट्रिम करायला गेलं तर मी तुम्हाला म्हटलं होतं की हा ट्रिम होतोय का, होतोय, पण पॉलीलाईनवाला ऑब्जेक्ट कधी कधी ट्रिम होत नाही, लक्षात असू द्या. आता हाच ऑब्जेक्ट मी जर पॉलीलाईननी बनवला असताना तर तो ट्रिम होत नाही, लाईनवाले बनवलेत म्हणून तो ट्रिम झाला. ओके. आता हा वरचा पोर्शन मला काय करायचं आहे, मिरर करायचं आहे. इकडे काय करायचं आहे, मिरर करायचं आहे. तर त्यासाठी MI एंटर करूयात, आपण मिरर करून घेऊयात, कारण हा ट्रायंगल लाईक शेप बनवायचा आहे मला. काय बनवायचा आहे, ट्रायंगल बनवायचा मला. इथे सिलेक्ट करा, याला डिलीट करा आणि याला जॉईन करून घ्या. जे एंटर, सिलेक्ट, एंटर, जॉईन करून घेऊयात. आणि हा जो ऑब्जेक्ट आहे तो आपल्याला जो आपला हेलिक्सचा जो कॉर्नर आहे ना तिथे नेऊन प्लेस करायचा आहे. परत मी याला चेंज करतोय, इथे फ्रंट प्लेन घेतोय. ओके. ऑर्थो मोड ऑफ करा याला. या कंपोनंटला आपल्याला मूव्ह करायचं आहे, तर त्यासाठी M एंटर, मूव्ह करून घ्यायचा आहे. याचा मिड पॉईंट घ्यायचा आहे. आता इथं लाईन दोन्ही एकमेकाला छे होती आहे, ठीक आहे. आणि याला रोटेट करून काय करणार आहेत आपण, या कंपोनंटच्या एंडिंगला आपल्याला नेऊन ठेवायचं. इथे लक्षात ठेवा, इथे आय थिंक सो आपला प्लेन चुकलेला आहे. प्लेन आपल्याला राईट प्लेनला घ्यायला पाहिजे होता. काय घ्यायला पाहिजे होता, राईट प्लेनला, कारण तो परपेंडिक्युलर स्केच लागतो आपल्याला. इथे माझं चुकून फ्रंट प्लेन सिलेक्ट केलं मी, फ्रंट प्लेनवरती इथं मी राईट प्लेनला जातोय आणि राईट प्लेनला जाऊन हा स्केच ड्रॉ करतोय. सेम ड्रॉ करायचा आहे, फक्त राईट प्लेनला जाऊन ड्रॉ करा. आता इथे लक्षात ठेवा 1.4 म्हटलं होतं, परत मी फास्टमध्ये घेतोय. आपला आय थिंक प्लेन चुकला त्याच्यामुळे तो तसा येतोय. 1.4 घेतला, त्यानंतर परत मी लाईन सिलेक्ट केली आहे आणि इथे मला अँगल पाहिजे, अँगलवरती लाईन पाहिजे, त्याचा अँगल पाहिजे 30 डिग्री. टॅप प्रेस करून इथं मी 30 डिग्रीचा जनरेट केला. आता इथं मला ट्रिम करायचं आहे, अनवॉन्टेड पोर्शन ट्रिम करूयात. तर इथे पहा, कधी कधी हा ट्रिम होत नाही. आता जे लोक वर्क करतात तर त्यांना माहिती आहे, कधी कधी एक्झॅक्टली तो ट्रिम होत नाही आपल्याला. आता इथं परत मला काय करावं लागेल, हा एक्सप्लोड करावा लागेल. काय एक्सप्लोड करावं लागेल, कारण हा मला वरचे 2च कंपोनंट काय पाहिजेत, ह्या 2 वरच्या 2 लाईन याच मला मिरर पाहिजेत. तर त्यासाठी मिरर करूयात. ऑर्थो मोड ऑन केलाय, ऑर्थो मोड ऑन करून आपण याच्यामध्ये मिरर केलेला आहे. ओके. याला डिलीट करतोय आणि परत याला सिलेक्ट करून आपण याला जॉईन करून घेऊया. जे एंटर. आता हा कंपोनंट आपल्याला काय करायचा आहे, या पॉईंटला मूव्ह करायचा आहे. तर ऑर्थो मोड ऑफ करा, मूव्ह करायला अवघड जाऊ शकतं. सिलेक्ट करा, एंटर करा, त्यानंतर आपला हा पॉईंट इथे नेऊन ठेवायचा आहे. मूव्ह M एंटर, त्यासाठी पॉईंट प्रॉपरली सिलेक्ट करा. शिफ्ट प्रेस करून आपण त्याला कुठे ठेवायचं आहे तो पहा. फक्त हा ठेवतोय कुठे बघा, या पॉईंटवरती एक्झॅक्ट. म्हणजे हा आतून काय झाला पाहिजे, कटआउट जनरेट झाला पाहिजे. आता आपण यूज करणार आहे स्वीप कमांडचा. इथे पाथच्या अलॉंग आपण एखादा ऑब्जेक्ट जर आपल्याला बनवायचा असेल तर आपण स्वीप कमांडचा यूज करतो. स्वीपमध्ये गेलो, पहिलं प्रोफाईल सिलेक्ट करायचं आहे, एंटर करा. त्यानंतर तो म्हणतोय पाथ सिलेक्ट करा.
तर आपल्याला पाथ सिलेक्ट करायचा, म्हणजे हा हेलिक्स सिलेक्ट करायचा आहे. थोडंसं वेळ लागेल त्याला बनायला. ऑब्जेक्ट आपण तिथे पाथ सिलेक्ट केलेला आहे, बघूयात. थोडंसं लोड घेतोय सॉफ्टवेअर. बनला पार्ट, बघू शकता हा पार्ट आतमध्ये बनलेला आहे. आता आपल्याला इथे कमांडचा यूज करायचा आहे, ती म्हणजे आपली रिमूव्ह सॉलिड किंवा सबस्ट्रॅक्ट. कुठली? सॉलिड सबस्ट्रॅक्ट. तर सॉलिड सबस्ट्रॅक्टमध्ये पहिला आपला ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, 3D एंटर केलात, त्यानंतर हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आपला जो हेलिक्स बनवलाय तो, एंटर. आता जो स्वीप केला तो, ठीक आहे. आता इथे बघू शकता आपले थ्रेड्स काय झालेले आहेत, जनरेट झालेले आहेत. आपला थ्रेडवाला ऑब्जेक्ट आपला काय झालेला आहे, इथे जनरेट झालेला आहे. बघू शकता थ्रेडेड ऑब्जेक्ट आपण इथे काय केलेलं आहे, जनरेट केलेलं आहे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, थ्रेड्स वगैरे आपल्याला बनवता येतात. दिस इज द मेथड. आता हेच जर सॉलिड वर्क्समध्ये आपल्याकडे रेडी असतं, तिथेही आपल्याला टेक्स्ट याची हाईट वगैरे टाकावी लागते, पीच टाकू शकतो आपण, सगळ्या गोष्टी तिथे पण असतात. पण एवढा वेळ लागत नाही आपल्याला तिथे बनवायला. या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही पाहू शकता कंडिशन्स ज्या आहेत त्या आपल्या प्रत्येक स्केच हा टॉप प्लेनवरतीच ड्रॉ करतो, मग त्यानंतर किंवा फ्रंट प्लेनला ड्रॉ करतो किंवा साईड प्लेनला ड्रॉ करतो. जेवढं काही दिसतंय तेवढं ड्रॉ करायचं असतं आणि त्यानंतर त्याला क्रिएट करायचं असतं. तर अशा पद्धतीनं आपण याला हे बनवलेलं आहे इथे. आता याला आपण रिअलिस्टिक किंवा याला आपण स्केची किंवा शेडेड, आता शेडेड तर तो असाच दिसतोय. आपण कन्सेप्च्युअलमध्ये बघूयात. कन्सेप्च्युअलमध्ये खूपच वाईट दिसतोय तो आपल्याला, व्हाईट कलरमध्ये दिसतोय, व्हाईट कलरमध्ये. आपल्याला योग्य आहे आपण शेडेड जर घेतला तर तोच योग्य आहे. ओके. तर अशा रीतीनं आपण काय करू शकता, असं आपण एखादा बोल्ट बनवता येईल आपल्याला कमांडमध्ये. ओके. तर आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करणार आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.